नमस्कार प्रेक्षकांनो, मी परमेश्वर चिखलीकर. माझ्यासोबत मनोज सर आहेत आणि लहू शिंदे सर आहेत. खामसवाडी, कोलेगाव आणि देवळाली, खेड या ढोकी परिसरातील जेवढे पण गाव आहेत इथे रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि त्याचंच कव्हरेज करण्यासाठी मी आज आलो आहे. तर याच्या पुढे मी जिथे जातो आहे तिथले मी दृश्य दाखवणार आहे. काही शेतकऱ्यांच्या ज्या सोयाबीनच्या गंजी आहेत, जे सोयाबीन त्यांनी एकत्र करून ठेवली ते सुद्धा वाहून गेलेली आहे, ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करू. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. हे जे दृश्य आपल्याला दिसत आहेत हे ड्रोनचे दृश्य आहेत आणि हे ढोकीजवळच्या कोलेगाव गावातली दृश्य आहेत. पूर्ण सोयाबीन पाण्याखाली आहे आणि याच्या पुढची जी तुम्हाला दृश्य दिसतील त्यामध्ये हा जो ओढा दिसतोय पाण्याचा, त्या ओढ्याला येणारं पाणी पूर्ण शेतातून येत आहे साईडच्या. काही लोकांच्या, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या रचलेल्या गंजीसुद्धा या ओढ्यात वाहून गेलेल्या आहेत. तुझं नाव सांगा. मी कृष्णा सुभाष टेकाळे. आज आपण कोलेगाव या ठिकाणी उभा आहोत. धाराशिव जिल्हा म्हणजे दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आज पाण्यामुळे इतक्या शेतकऱ्यांचा आणि अतिवृष्टीमुळे रात्री 12 वाजता ढगफुटी झालेली आहे. आणि दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जाणारा आज धाराशिव जिल्हा पाण्यामुळे इतकं नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचा अतोनाट नुकसान झालेलं आहे. आणि आम्ही प्रशासनाला याची माहिती दिली असता प्रशासन कुठलाही युक्ती प्रशासनाचा आजपर्यंत आमच्या बांधाला आलेला नाही, आणखीनही आलेला नाही.
आता कमीत कमी किती वाजलेले आहेत? 3 वाजले. 3 वाजलेले आहेत. रात्री 12 वाजता या ठिकाणी पाऊस झालेला आहे. 12 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पाऊस होता आणि कुठलाही प्रशासनाचा माणूस आमच्या बांधाला आलेला नाही. आणि हे शेतकरी आहेत आमचे. काय नाव तुमचं? सांगा. किरण माणिकराव लोमटे. माझ्या शेतातलं जी सोयाबीन मी हुंडी लावलेली होती पूर्ण पाण्यात गेलेली आहे माझी हुंडी. अशा 2-3 म्हणजे जे सोयाबीन गोळा करून ठेवलं होतं ते सोयाबीन पूर्ण ह्या पुरामध्ये ह्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे. पण आम्ही ज्या वेळेस प्रशासनाला याची माहिती दिली त्यावेळेस प्रशासन आम्हाला असं सांगतंय आणि ही माणसं असे सांगतात की आम्ही 2-3 दिवसांनी येऊन भेटू. मग याच्यामध्ये यांना काय दिसणार आहे 2-3 दिवसांनी? याचे फोटो आणि व्हिडिओ काढा. मग याचे फोटो आणि व्हिडिओ काय रात्री शेतकऱ्यांनी 12 आणि 1 वाजता येऊन काढायचे का? ही क्लिप पडली होती की तलाठी साहेब ह्याचा पंचनामा करायला आले आपले सोयाबीनच्या पिकाचे, म्हणजे काय म्हणायचं त्याला आणेवारी काढण्यासाठी. त्यांना साप चावला, दिवसा साप त्यांना चावू शकतो. मग शेतकऱ्यांना संध्याकाळी व्हिडिओ कसे काढायचे? म्हणजे शेतकऱ्याला म्हणजे जीवन आहे, अगर शेतकरी समजा माणूस आहे अशा म्हणजे ते शेतकरी एकदम थर्ड क्लास मध्ये समजला चाललाय. अशा पद्धतीची आपल्या देशात शेतकऱ्याला वागणूक भेटायला लागली. जो म्हणजे शेतकरी त्यांना जीवाची पर्वा आहे, जो शेतकऱ्याला शेतकरी जीवाची पर्वा नाही का? अन्नदाता म्हणून संबोधला जातो आणि त्याच्यावर आपल्या देशाची अर्थव्यवस्था चालते. ही फक्त कागदोपत्री चालते. प्रत्यक्षात शेतकऱ्याला ही एक कुत्र्या मांजरासारखी वागणूक आपल्या देशामध्ये आहे. ना खाऊंगा ना खाणे दूंगा. पण असं झालंय की कुणी यायचं, एक पिसाळ कुत्रा असतंय की त्यानं यायचं आणि कुणाला समोर दिसल त्या व्यक्तीचा लोचका तोडायचा. असं झालंय शेतकऱ्याचं. एक असं झालंय की कुणीही आलं तरी शेतकऱ्यालाच काय आपण खायचं अशा पद्धतीत कुठल्याही प्रशासनात शेतकऱ्याला त्याच्याकडून 2 रुपयाची अपेक्षाच करण्यावर आहे. शेतकऱ्याला कुणी असं 2 रुपयाचं काही थोडं मदत करायची अशी कुठल्याही प्रशासनाची अगर प्रशासकीय कर्मचाऱ्याची भावना नाही. शेतकऱ्याकडून काय भेटतंय एवढं आहे. आणि शेतकरी असा झालाय की मेलेल्या जनावरासारखं झालंय. कुणी यायचं त्याचं लोचका तोडायचं खायचं अशी पद्धत झालेली आहे. आपण जर प्रत्येक बांधावर जाऊन जर पाहिलं, धाराशिव जिल्ह्याचे असेल किंवा मराठवाड्याच्या कुठल्याही तालुक्यात किंवा खेडेगावात जावा तुम्ही, पण तुम्ही जर बांधावर जाऊन पाहिलं तर तुम्हाला शेतकऱ्याचं झालेलं नुकसान कळेल. ऑफिसमध्ये बसून जर तुम्ही सर्वे करत असाल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यानंतर तुम्हाला कळेल की शेतकऱ्याचं किती नुकसान झाले. आता यांचे हे उडदाचं पीक आहे आणि हे उडीद पीक पावसामुळे यांना काढता आलं नाही आणि अक्षरशः याला करे आले आहेत. तर एकतर केलेली मेहनत तर वायाच गेली, पण पुढच्या पिकाचं जे त्यांचं नियोजन होतं ते सुद्धा ह्याच्याने खराब होतं. हे पाहू शकता याच्या खालून पाणी गेलेलं आहे. अक्षरशः काही शेतकऱ्यांच्या लावलेल्या गंजी सोयाबीनच्या असतील, उडदाच्या असतील, मुगाच्या असतील, कशाच्याही असतील, त्या वाहून गेल्यात. शेतकऱ्यांचे ऊस आडवे पडलेत पूर्ण. जर शेतकऱ्याला तुम्ही 8,400चं जर अनुदान देत असाल तर हा शेतकऱ्याचा अपमान आहे. कारण मी सुद्धा एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याची तळमळ काय असेल, त्याला उत्पादन घेताना, शेतात बी पेरताना, खत टाकताना आणि त्याला लहान लेकरासारखं जपताना काय त्रास होतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. त्यामुळं ही तळमळ मला कळते. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हालाही कळेल. आणि हे लहान लहान मुलं जे आता बघताय तुम्ही ह्या तळवटावरचं साचलेलं पाणी काढत आहेत, त्यांना एक अपेक्षा आहे की आपल्या आईवडिलांचं काहीतरी फायदा होईल, येणाऱ्या शिक्षणासाठी काहीतरी पैसे भेटतील आणि यांची येणारी दिवाळी असेल किंवा कुठला सण असेल, हा सगळा पाण्यात गेला आहे, अक्षरशः पाण्यात गेला आहे.